नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप या पदाकरता जे काही तांत्रिक प्रश्न आवश्यक असणार आहे, या तांत्रिक प्रश्नांचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। याआधी आपण काही सराव प्रश्नसंच घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे। त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका भरती या नावाने प्लेलिस्ट बनवली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजच्या व्हिडिओचा आपला पहिला प्रश्न आहे, मानवी शरीरातील श्वेतपेशीचे प्रमुख कार्य कोणते? ऑप्शन दिलेले ए शरीरक्षम, बी रक्त गोठणे, सी शरीराची वाढ, सी O2 वहन। तर मानवी शरीरातील श्वेतपेशीचे प्रमुख कार्य आहे शरीरक्षम, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए शरीरक्षम। त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न दिलेला आहे, त्वचेला काळा रंग रिकामी जागामुळे येतो। ऑप्शन दिलेले आहे ए ॲनास्थेशिया, बी मेलॅनिन, सी पेनिसिलिन, डी व्हेगस। तर त्वचेला काळा रंग जो आहे हा मेलॅनिन यामुळे येत असतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मेलॅनिन। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे, मानवाच्या शरीरात रिकामी जागा गुणसूत्रे आहेत। ऑप्शन दिलेले आहे ए 46, बी 23, सी 33, डी 12। तर मानवाच्या शरीरामध्ये एकूण 46 गुणसूत्रे दिलेले आहेत, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 46। बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, रंगादळेपणा रिकामी जागा व रिकामी जागा दोन रंगांबाबत विशेषत्वाने जाणवतो। ऑप्शन दिलेले आहे ए पिवळा व लाल, बी हिरवा व लाल, सी निळा व लाल, डी पिवळा व हिरवा। तर रंगादळेपणा जो आहे तो हिरवा व लाल या दोन रंगांबाबत विशेषत्वाने जाणवतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी हिरवा व लाल। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, रिकामी जागा ही ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते। ऑप्शन दिलेले आहे ए पियूषिका, बी यकृत, सी फुफ्फुस, डी पिट्युटरी। तर पिट्युटरी ही जी ग्रंथी आहे ही ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी पिट्युटरी। त्यानंतर दिलेला आहे प्रश्न क्रमांक 6, गॉयटर म्हणजे रिकामी जागा या ग्रंथीला आलेली सूज होय। ऑप्शन दिलेले ए थायरॉइड, बी वृषण, सी पियूषिका, डी ॲड्रेनल। तर गॉयटर म्हणजे थायरॉइड या ग्रंथीला आलेली सूज होय, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए थायरॉइड। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात? ऑप्शन दिलेले आहे स्वादुपिंड, बी लैंगिक ग्रंथी, सी पियूषिका, डी थायसम। तर कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करत असतात? तर पियूषिका ही जी ग्रंथी आहे ही शरीर वाढ नियंत्रित करत असतात, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी पियूषिका। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे रिकामी जागा होय। ऑप्शन दिलेले आहे ए हिमोलॉजी, बी हिमॅटॉलॉजी, सी हिमोग्रस, डी हिमोटॉनिक्स। तर रक्त व त्याच्या दोषामधील अभ्यास याला काय म्हटलं जाते? तर हिमॅटॉलॉजी असं म्हटलं जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी हिमॅटॉलॉजी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, पुरुषात गुणसूत्रांच्या जोड्यांची संख्या रिकामी जागा आहे। ऑप्शन दिलेले आहे ए 33, बी 20, सी 46, डी 23। तर पुरुषामध्ये गुणसूत्रांच्या जोड्यांची संख्या ही 23 आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी 23। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, ऑर्निथॉलॉजी हे कशाचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे? ऑप्शन आहे ए पक्षी, बी कीटक, सी अस्थी, डी पशु। तर ऑर्निथॉलॉजी हे जे आहे हे पक्षी याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए पक्षी। त्यानंतर आहे प्रश्न 11, पहिली हृदयारोपण शस्त्रक्रिया करणारा शास्त्रज्ञ कोण? पहिली हृदयारोपण शस्त्रक्रिया करणारा शास्त्रज्ञ कोण? ऑप्शन दिलेले आहे ए पाश्चर, बी बर्नार्ड, सी जेन्नर, डी खुराना। तर पहिली हृदयारोपण शस्त्रक्रिया करणारा शास्त्रज्ञ आहे बर्नार्ड, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बर्नार्ड। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, मिथेन वायूला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन दिलेला आहे ए ब्युटेन, बी प्राकृतिक गॅस, सी मार्श गॅस, डी इथेन। तर मिथेन वायूला जे आहे ते मार्श गॅस या नावाने सुद्धा ओळखले जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मार्श गॅस।
त्यानंतर दिलेला आहे प्रश्न क्रमांक 13. एखाद्या झाडाचे आयुष्य म्हणजेच वय हे त्याच्या रिकामी जागा वरून ठरवितात. ऑप्शन दिलेले आहे झाडाची उंची, बी झाडाची पाने, सी खोडावरील वर्तुळे, डी वरील सर्व बाबींवरून. तर एखाद्या झाडाचे आयुष्य किंवा त्याचे वय हे त्याच्या खोडावरील वर्तुळं यावरून ठरविले जातात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, खोडावरील वर्तुळे. बघा प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे. त्रिगुणी लस कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते? ऑप्शन दिलेले आहे ए गोवर, गलगंड, पटकी, बी काजण्या, गोवर, गलगंड, सी धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला आणि त्यानंतर आहे डी काजण्या, हागवण आणि अमांश. तर त्रिगुणी जी लस आहे ती धनुर्वात, घटसर्प आणि डांग्या खोकल्या या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, धनुर्वात, घटसर्प आणि डांग्या खोकला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. कुष्ठरोगावरील प्रभावी औषध कोणते? ऑप्शन दिलेले आहे क्लोरोक्विन, बी विनक्रिस्टिन, सी आहे मॉर्फिन, डी सल्फोन. तर कुष्ठरोगावरील प्रभावी औषध आहे सल्फोन. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, सल्फोन. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. मायग्रेन, अर्धशिशी या आजारावर उपयुक्त जीवनसत्व कोणते? ऑप्शन दिलेले आहे सायनाकोबॅलमिन, B12, बी क्लोरोमायसेटिन, सी रायबोफ्लेविन, डी थायमिन. तर मायग्रेन, अर्धशिशी या आजारावर उपयुक्त जीवनसत्व आहे सायनाकोबॅलमिन. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, सायनाकोबॅलमिन B12. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. BCG लस या रोगापासून बचाव करते. ऑप्शन दिलेले आहे ए धनुर्वात, बी घटसर्प, सी कुष्ठरोग, डी क्षयरोग. तर BCG लस क्षयरोगापासून बचाव करत असते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, क्षयरोग. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. वायुदाबमापी, तापमापी यामध्ये आढळणारा धातू कोणता? ऑप्शन दिलेले आहे सुवर्ण, बी रजत, सी लोह, डी पारा. तर वायुदाबमापी आणि तापमापी यामध्ये आढळणारा धातू आहे पारा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक डी, पारा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. अजीवनसत्वाच्या अभावाने रिकामी जागा हा रोग उद्भवतो. ऑप्शन आहे ए रातांधळेपणा, बी बेरीबेरी, सी स्कर्वी, डी वरील सर्व. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग जो उद्भवत असतो. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, रातांधळेपणा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. रिकामी जागा जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. ऑप्शन दिलेले ए अ, बी ब, सी क, डी ड. तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो? तर ब या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ब. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून अशाच प्रकारची व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.